बाजूला आपल्या जवळपासचा विक्रोळीचा संघ रॉयल फ्रेंड्स अशी हे मॅचचं हे स्टार्ट द मॅच विशाल. मॅचला सुरुवात होते. सलामीचा पहिला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सेट केलाय संगम. मॅच जर बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर मात्र केली जाणार आहे, नोंद असावी दोन्ही टीमला. सलामीवीर स्ट्राईकला रोहन चिले, नॉन स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा. या जोडीला जॉर्ज संघाच्या माध्यमातून दाखल केलं जात आहे. मॅचला सुरुवात होते. अंतिम मॅच टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्सुकतेची मॅच, आनंद देणारी मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवरती होतीये सुरुवात. एकेरी धाव. मुंबई महाराष्ट्रामधील ही पहिली एकमेव अशी क्रीडा स्पर्धा आहे ज्या क्रीडा स्पर्धेकडे एका वेगळ्या स्वरूपात पाहिलं गेलं, कारण लीग फॉर्मॅट मधील सी बाउंड्री मधील ही पहिली क्रीडा स्पर्धा, अंडरआर्म क्रिकेट मधील ही पहिली क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं गेलंय. तब्बल या क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक. एकेरी धावेने सुरुवात केली गेली आहे. 1 रन खात्यामध्ये जुळवलाय. जॉर्ज सारख्या संघासमोर विक्रोळीकरांना मात्र यश मिळतंय का? आज जसं संघाला प्रथम आणि द्वितीय पारितोषिक आहे तसं वैयक्तिक देखील चांगली पारितोषिक आज या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजाला आकर्षक ट्रॉफी, ब्लूटूथ आणि वॉच. यावेळेचा बॉल नक्कीच पंच मिलिंद पाचारणे सरांनी अगदी योग्य पटलावरती निदर्शनास आणला आणि व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. एक्स्ट्रा बॉल. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, काहीच वैयक्तिक पारितोषिक आपण पाहिलं. ब्लूटूथ आणि स्मार्ट वॉच असेल. मालिका वीराला देखील 32 इंचाचा LED टीव्ही मात्र दिला जाईल. त्याकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे. स्टेप आउट केला, बॅटने काढा घेतली होती, हलकासा स्पर्श झाला होता. यष्ट्यांच्या मागे रोहन होते. एका रोहनला आटोक्यात आणता आलं असतं एका रोहन कडून, परंतु बराच थोडासा बाहेर यष्ट्यांच्या बॉल सापडला आणि तदनंतर 1 रन मात्र पूर्ण होते. हॅलो. नक्कीच जय ढोबावकर यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस आणि 11 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारीच्या निमित्ताने 8 संघामधील विनामूल्य प्रवेश फी असलेली संकल्पना याच क्रीडानगरीमध्ये साकारली जाईल. पहिले 8 संघ जे येतील त्यांना या ठिकाणी पर्वणी आहे आणि नक्कीच प्रायोजक म्हणून पराग पाटील यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली जाईल. उत्स्फूर्त संघांना विनंती आहे सहभाग त्या ठिकाणी घ्यायचा. प्रवेश फी कुठली घेतली जाणार नाही, पण गणवेश म्हणजे टी शर्ट आणि टॅक्स यांच्या माध्यमातून फक्त टी शर्ट्स या ठिकाणी दिले जातील. शैलेश पाटील सांगतायत. दोन्ही भावांसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाले पाहिजे आणि ट्रिपल एसच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली जाईल 11 फेब्रुवारी. ओव्हर टू विशाल. थँक्यू सर. क्रिकेटचं वाढतं आयोजन, क्रिकेटवर वाढणारं प्रेम पाहता नक्कीच या येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी एक सुवर्ण संधी या विभागातील खेळाडूंसाठी आयोजित केली जाते. सिंगल रन. धावांचं गणित एकेरी धावेने पुढे नेत आहेत. 6 रन झालेत. एकंदरीत बॉल झालेत 4 बॉल. उर्वरित पहिल्या षटकादरम्यानचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. आज रविवारच्या दिवसामध्ये ओपन गटाला सुरुवात झाली. काल शनिवारच्या दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. 2 दिवस नक्कीच प्रत्येक मुंबईमधील खेळाडू क्रिकेटसाठी अगदी आवर्जून क्रीडांगणामध्ये दाखल होत असतो. चेक केला जातोय. एक चांगला स्ट्रोक, एक चांगली संधी. रनआउट साठी अपील केली आहे. रनआउटला मात्र कुठेतरी मागणीला दाद दिली गेली आहे. होकारार्थी इशारा दर्शवला जातोय.
गांगुली सारखा बॅटर मात्र माघारी परतावा लागतोय रनआउट स्वरूपात. पहिला झटका, पहिला सलामीवीर माघारी जातोय. बॅटरने मात्र कुठेतरी शंका उपस्थित करत रिव्ह्यूचा मात्र रिव्ह्यू मात्र मागणी केली आहे. ऑनफिल्ड डिसिजन मुख्य पंच मिलिंद पाचारणे सरांनी मात्र हा रनआउट दिलाय, परंतु बॅटरने मात्र हा रिव्ह्यू घेतलाय. निर्णय काही क्षणातच कळवला जाईल. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 सर्व क्रीडा रसिकांचे तसेच लाईव्ह यूट्यूबवर जे आम्हाला लाईव्ह प्रेक्षक जुळले आहेत त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळापूर्वी एक सूचना या ठिकाणी सांगण्यात आली की आमच्यातील एक मित्र स्वर्गीय जय ढोपावकर याच्या स्मरणार्थ त्याच्या बड्डे दिवशी 11 फेब्रुवारीला एक टुर्नामेंट आम्ही ऑर्गनाईज केली आहे. जय 11 आणि पराग पाटील शैलेश पाटील यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट असेल. तर ही टुर्नामेंट 11 फेब्रुवारी रोजी नसून, कारण 11 फेब्रुवारी रोजी मंगळवार आहे, तर ही स्पर्धा 9 फेब्रुवारीला खेळवण्यात येईल आणि ही स्पर्धा केवळ इंटर कांजूर संघांसाठी मर्यादित आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू यू विशाल. धन्यवाद. पहिला झटका, पहिला विकेट मात्र सुनील विश्वकर्मा याच्या माध्यमातून रनआउट स्वरूपात माघारी जातोय. स्टेप आउट केला मिड ऑफच्या दिशेने. रोहन देखील अगदी लहरात आलाय. राहुल आणि रोहन ही जोडी मात्र आता एका वेगळ्या अंदाजामध्ये आपले रंग उधळू लागलेत, धावांची रेलचेल करू लागलेत. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत, त्या कारणाने कुठेतरी या संघाला देखील कमबॅक करणं महत्वाचं होतं. रोहनने सांगितल्याप्रमाणे कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये आमचा संघ डगमायला होता, परंतु आता मात्र आत्मविश्वासाने आमच्या संघाने देखील एक वेगळ्या जिद्दीने उभारी घेतली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये वाईकट्टा असतील, मेलविन असेल, सिद्धी बेकर असेल, अशा मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत ज्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स नक्कीच एक दर्जेदार परफॉर्मन्स राहील, ही मात्र त्यांनी कुठेतरी आत्मविश्वास दर्शवला. एका षटका अखेरीस रन आहेत 7 धावा 1 ओव्हर. नेक्स्ट बॉलर नेक्स्ट ओव्हर अक्षय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल लेट कट केला गेलाय. हलक्या हाताने सिंगल रन घेतला जातोय. अंतिम मॅच, फायनल मॅच, तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक मिळवून देणारी ही क्रीडा स्पर्धा. प्रत्येकाचं लक्ष 2 दिवसांपासून या क्रीडा स्पर्धेकडे पाहायला मिळतंय. जशी ही क्रीडा स्पर्धा डिक्लेअर झाली तशी प्रत्येकाला उत्सुकता राहिली या क्रीडा स्पर्धेमध्ये एंट्री घेण्याची, परंतु अनेकांना मात्र कुठेतरी ही क्रीडा स्पर्धा खेळण्याचं भाग्य लाभलं आणि अनेकांना मात्र ही क्रीडा स्पर्धा खेळता आली नाही, कारण क्रीडा स्पर्धेचे काही संघाचे नियम असतात, त्या संघांनाच. फुलटॉस बॉल दिशा दिली स्वीपच्या माध्यमातून.
सिंगल डिक्लेअर रन मिळतोय. राहुल सुरवाडे. राहुलचा परफॉर्मन्स जॉर्ज संघासाठी खूप महत्वाचा राहतो. मिडॉनच्या दिशेने फेकी केली. स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट लागली आहे. पंचांकडे इशारा, पंचांकडे मागणी. येस डेफिनेटली आणखी एक ऑनफिल्ड डिसिजन दिलाय. पंच मिलिंद पाचारणे सरांनी रनआउट आणि तसेच पंचांनीच मात्र हा थर्ड कॉल घेतलाय. पुन्हा एकदा कांजूरकर, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी जय ढोपावकर याच्या बड्डे दिवशी जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे जय 11, शैलेश पाटील आणि पराग पाटील यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली जाईल. तर या स्पर्धेत केवळ इंटर कांजूरचे 8 संघ जे पहिले येतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि या स्पर्धेत शैलेश पाटील आणि पराग पाटील यांच्यातर्फे प्रत्येकी खेळाडूला 8 संघातील खेळाडूंना टी शर्ट देण्यात येईल. तर यासाठी आपण जय 11चे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. साई गणेश मित्रमंडळ आयोजित महाराष्ट्रातील पहिली लीग सी बाउंड्री अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा दोस्ती चषक 2024 स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. सी सर्कल तर बऱ्याच स्पर्धा होतात, पण या ठिकाणी एक वेगळा फॉर्मॅट, म्हणजे वेगळा फॉर्मॅट असा काही नाही आहे, बस लीग पद्धतीने ही जी स्पर्धा खेळवण्यात आली आहे. तर अंतिम टप्प्यात आपण आलोय. फायनलचा सामना मैदानात रंगलाय. जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. चला, निर्णय झालाय. ऑनफिल्ड जो डिसिजन दिला होता तोच योग्य पटलावरती राहताना पाहायला मिळतोय. अचूक निर्णय. आज पंचांचं पॅनल, 3 पंचांचं पॅनल आपल्याला 2 दिवसांच्या कालावधीमध्ये पंच मिलिंद पाचारणे सर, पंच विवेक प्रभू सर आणि पंच पद्मनाभ प्रभू सर, तसेच 3 कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये कव्हर केली जाणारी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच शैलेश पाटील सर आणि आमचे पराग पाटील सर यांचा हा संपूर्ण टेक्निकल वर्ग, त्यांचा ऑपरेटर वर्ग, त्यांचा हा कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून, श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा अचूक मात्र कव्हर केली जाते. आमच्या साथी समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये पंकजजी, संतोषजी, कालच्या दिवसामध्ये भरत मोरे सर यांनी देखील या क्रीडा स्पर्धेसाठी एक विशेष असं ही क्रीडा स्पर्धा पुढे नेण्यासाठी त्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेला एक रूप देण्याचं कार्य केलंय. आकाश येतोय, नवीन बॅटर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, रिवर्सचा फटका फसतोय आणि बॅटरला पुन्हा एकदा माघारी जावं लागते. जॉर्ज सारखा संघ मात्र पहिल्याच काही बॉल मध्ये काहीसा डगमगताना पाहायला मिळतोय. दुसरी ओव्हर प्रगती पथावर आहे. तदनंतरचे 3 विकेट मात्र माघारी पाठवलेत. लीग फॉर्मॅट मधील महाराष्ट्रामधील ही क्रीडा स्पर्धा कांजूर परिसरामध्ये आयोजित केली जाते. महापूर क्रीडांगणामध्ये आयोजित केली जाते. साई गणेश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित केली जाते. या लीग फॉर्मॅटची संपूर्ण मुंबईवर, महाराष्ट्राभर सध्या तर चर्चा आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये असाच फॉर्मॅट बऱ्याच विभागामध्ये आयोजित केला जाईल. कारण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी मात्र आपल्याला खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. स्क्रीनच्या समोर जे खेळाडू आणि रसिक प्रेक्षक उभे आहेत, कृपया आपण साईडला व्हायचं आहे. एक मिनिट डिसिजन होईल. प्लीज नो आर्ग्युमेंट. चला, आर्ग्युमेंट करू नका, प्लीज आर्ग्युमेंट करू नका. पंचांवरती ती जबाबदारी आहे.
स्क्रीन जवळ जे पण खेळाडू उभे आहेत त्यांनी कृपया साईडला स्क्रीनच्या समोर प्लीज. स्क्रीन समोर जे पण खेळाडू बसलेत जरा साईडला उभे राहा. फायनल मॅच आहे. रेलिंग्सवर देखील त्यांनी हात ठेवले ते जरी जरा हात आपण मागे घ्यायचे आहेत. पडद्यावर कोणी हात ठेवायचे नाहीयेत. फायनलचा सामना आहे. पंचांनी दिलेला चला डिसिजन झालाय. ऑनफिल्ड डिसिजन जो पंचांनी कळवला होता तोच डिसिजन रिव्ह्यूच्या माध्यमातून चेक केला आणि तोच डिसिजन योग्य राहतोय. बाबू सर इकडे जे उभे आहेत ना प्लेयर जे बोलतात लागलाय इकडचे प्लेयर आहेत. मेन अंपायर पण सर लागलाय बोलतोय. त्यांनी सॉफ्ट डिसिजन आउट दिला. अरे मी पब्लिकला विचारून मी कसं डिसिजन देणार रोहन यार. चला चला ठीक आहे. इकडे समोरून आर्ग्युमेंट करू नका प्लेयरशी प्लीज. चला मॅच कंटिन्यू करायचं आहे. चला मॅचला कंटिन्यू करायचं आपण. थोडस स्क्रीन पासून थोडस दूर राहा. स्क्रीन पासून लांब राहायचंय आणि रेलिंग वर जोर देऊ नका. कोणीही आतमध्ये हात ठेवणार नाहीये. फायनल मॅच आहे. खूप निर्णायक वळणावरती ही मॅच येऊ शकते. आपल्या एका चुकीमुळे कदाचित डिसिजन देताना अडथळा निर्माण होईल. प्लीज थोडस मागे व्हा. शेवटची मॅच आहे. आतापर्यंत केलेलं सहकार्य आणि अजून एक मॅचचं सहकार्य यावेळेला आणखी एक बॅटने काढा घेतलीये. स्टेप आउट करत असताना जॉर्ज संघाचा आणखी एक विकेट. एका मागोमाग एक जॉर्ज संघाची मात्र रेलचेल विकेटची सुरू आहे पाहायला मिळते.
हॅलो, 2 षटकांच्या अखेरीस जॉर्ज संघाची धावसंख्या 9, 5 विकेट गमावले तर महत्वाचे 5ही विकेट मार्गस्थी लावलेत. परंतु तदनंतरचा एक आणखी एक पाच विकेट जॉर्ज संघाचे मागे गेले तर तदनंतरचा नवीन आलेला बॅटर कृष्णा ऑनफिल्ड या खेळाडूला दुखापत झाल्या कारणाने आयोजन कमिटीच्या माध्यमातून डिसिजन घेतलाय. या खेळाडूला कोणत्याही प्रकारे शूज घालण्याची आपण सक्ती ठेवलेली नाहीये. प्रत्येकाला विनंती आहे प्रेक्षकांना मागे हात घ्यायचे आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे प्रेक्षकांना मागे हात घ्यायचे. नेक्स्ट बॉलर, तिसरी ओव्हर, नितीन. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल पिचिंग केलाय डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. व्हाईट बॉल. राहुल सुरवाडे याच्याकडनं मात्र जॉर्ज संघाची अतिशय जबाबदारी वाढली आहे. या खेळाडूला येणारे 12 बॉल अतिशय निर्णायक वळणावरती धावसंख्येला कुठेतरी एक आकार देणं गरजेचं राहतंय. ही महत्वाची मॅच आहे, फायनल मॅच आहे. राहुलने या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये चांगल्या प्रकारे जॉर्ज संघाची उभारी बॅटने कडा घेतलीये. क्या बात आहे कृष्णा. अगदी पायाला दुखापत झाले तरी देखील मनामध्ये जिद्द आहे. माझ्या संघासाठी मला खेळायचंय. माझा संघ फायनलच्या लढतीमध्ये येऊन पोहोचलाय. ती फायनल मॅच आम्हाला नावावर करायची. ही ट्रॉफी, विजयाची ट्रॉफी इथून कांजूरहून आम्हाला कल्याणला घेऊन जायची आहे. ही क्रिकेटची आवड असते, हे क्रिकेटचं प्रेम असतं आणि ही क्रिकेटची जिद्द असते. ती कृष्णाच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. 1 रन मात्र पूर्ण केलाय कृष्णाने. कृष्णाच्या या एक धावा संघ नक्कीच विचारात घेऊ शकतो. बराच बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर निदर्शनास आलाय. एक्स्ट्रा रन मिळतोय. राहुलच्या मनामध्ये काय चालू असतं ही गोष्ट मात्र सापडणं खूप कठीण आहे. गोलंदाजाला देखील ठाऊक नसेल राहुल काय करेल आणि काय नाही. चेहऱ्यावरती केवळ स्मित हास्य असतं, परंतु मनात काय असतं, कोणत्या बॉलवरती कोणती दिशा दिली जाणार, कोणत्या धावा जोडल्या जाणार, हे केवळ राहुलला ठाऊक असतं. येणारे बॉल नक्कीच आपल्याला त्या बॉलवरती ते राहुलचे उत्तर पाहायला मिळतील. बॅटने हलकासा स्पर्श केलाय. 1 रन पूर्ण करत कृष्णा देखील आपल्या क्षेत्रामध्ये सुखरूप. एक रन महत्वाचा, एक क्षण महत्वाचा. निमित्त आहे दोस्ती चषक. आयोजन आहे साई गणेश मित्र मंडळ. महाराष्ट्रातील पहिली लीग फॉर्मॅट मधील सी बाउंड्रीची ही क्रीडा स्पर्धा कांजूर परिसरामध्ये महापौर क्रीडांगणामध्ये मात्र या क्रीडा स्पर्धेचं 2 दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजन केलंय. पुन्हा या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. ज्यांनी काल आणि 2 दिवस केलेलं सहकार्य, आपली उपस्थिती दर्शवली, आपला आनंद मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण साजरा केला. तर हार्दिक स्वागत आहे. पॅडल स्वीपचा प्रयत्न, रनआउटची संधी फेकी केली गेली. पंचांकडे इशारा, पंचांकडे मागणी. पंचांनी अगदी लगेचच डिसिजन कळवला. नॉट आउट. बॅटर सुखरूप आहे, राहुल सुखरूप आहे. रन येऊन पोहोचले तर 15. 4 बॉल 15 रन. उर्वरित अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंग मधील येणाऱ्या 8 बॉल मध्ये जवळपास एक 10 ते 12 धावा जरी जोडल्या तरी 24हून अधिक, अर्थातच 28 एक 29 धावांपर्यंत एक टार्गेट सेट केला जाऊ शकतो. जो टार्गेट जॉर्ज सारख्या गोलंदाजांचा स्टेप आउट केलाय. कव्हर्सला सिंगल रन मिळतोय. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. आज म्हटल्याप्रमाणे विक्रोई रॉयल फ्रेंड्स या संघाने शेवटच्या क्षणाला एंट्री घेतली आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय.
जॉर्ज सारख्या मोठ्या संघासमोर त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे कमालीची गोलंदाजी मात्र करताना पाहायला मिळत आहेत. जॉर्ज सारख्या बलाढ्य संघाला मात्र कुठेतरी 5 विकेट स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. रिव्हर्स खेळलेत, फेकी केली गेली आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि कृष्णा मात्र आपल्या क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचलाय. तीन षटकं झाली, 3 षटका अखेरी 17 रन मात्र जोडले गेले. तर जॉर्ज 11 कल्याण संघाच्या माध्यमातून स्ट्राईकला पुन्हा कृष्णा असेल. शेवटची ओव्हर, अंतिम मॅच, फायनल मॅच. तब्बल 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक, तब्बल द्वितीय पारितोषिक 50,000 रुपयांचं. या चषकावरती प्रत्येकाला नाव कोरायचंय, हे पारितोषिक आपल्या नावावरती करायचंय. त्यासाठी या दोन संघांमधून सुरू असलेली ही पडझड, ही धडपड, ही मॅच मधील हे रणसंग्राम, हे थरारक चित्र मात्र पाहायला मिळतंय. शेवटची ओव्हर निखिल. लास्ट ओव्हर निखिल घेऊन येतोय. स्टेप आउट होऊन मिडॉनच्या दिशेने सिंगल रन पूर्ण करतोय. अठरा धावा झालेत, उर्वरित 5 बॉल बाकी आहेत. ही ट्रॉफी कोणाकडे जाणार? विक्रोईमध्ये राहणार की कल्याणला जाणार? पहिल्या पारितोषिकाची ही ट्रॉफी. रेलिंग्स वरचे सर्वांनी हात काढायचे आहेत. कृपया पडद्यावर कोणी हात ठेवू नका. शेवटचा फायनलचा सामना आहे. रेलिंग्स वर कोणी हात ठेवू नका. कृपया सहकार्य करा. क्रिकेट रसिक, पडद्यावर कोणी हात ठेवू नका. स्क्रीनच्या समोर देखील जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी देखील बाजूला उभे राहा. स्क्रीनच्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे कृपया बाजूला उभे राहा. आपण सहकार्य करा. सिंगल रन मिळालाय. ज्या प्रकारे राहुलची बॅट चालायला पाहिजे त्या प्रकारे राहुलची बॅट अजून त्या फ्लो मध्ये आलेली नाहीये. राहुलवर ते प्रेशर आहे. बरेच विकेट गेलेत. स्टेप आउट केला होता, व्हाईट बॉल, आणि कृष्णा देखील स्टंपिंग आउट स्वरूपात माघारी येतोय. परंतु कृष्णासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या व्हायला पाहिजे. तर पायाला दुखापत होत असताना देखील कृष्णाने संघासाठी केलेली कामगिरी, 2-3 रन जोडलेत. चला, स्टंपिंग साठी कुठेतरी रोहनकडनं काहीशी चुकी झाली आहे. बेल्स उडवणं बंधनकारक असतं. कृष्णा सुखरूप आहे. व्हाईट बॉल, रन मिळतोय. आणखी एक भर घालते एक्स्ट्रा मध्ये. हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो मॅचचा. 21 रन झालेत, उर्वरित 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. क्या बात आहे, चांगला स्ट्रोक कव्हर्सला. रन पूर्ण होते काय? नक्कीच या वेळेला मात्र कृष्णाची ही पारी मात्र संपुष्टात येते. कृष्णाला थांबावं लागेल. दुखापत होऊन देखील मैदानात आपल्या संघासाठी उतरलाय कृष्णासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. दुखापत होऊन देखील आपल्या संघासाठी या ठिकाणी मैदानात उतरलाय.
शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 21 धावा स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. 6 विकेट गमावलेत जॉर्ज 11 कल्याण संघाने. नॉन स्ट्राईकला आलेला बॅटर ऋत्विक गोल्डे. स्ट्राईकला राहुल आहेत. राहुल कडून मोठा प्रयत्न अजून झालेला नाहीये. स्टेप आउट केलाय. नो बॉल घोषित केला जातोय. 2 रन मिळतील. या 2-2 1-1 धावा नक्कीच संघाला धावांचा आकार आणखी बदल देताना पाहायला मिळत आहेत. 23 रन येऊन पोहोचलेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे जवळपास 24च्या जवळपास अंकापर्यंत येऊन पोहोचलाय जॉर्ज 11 संघ. ज्या संघाची धावा 24 तरी होते का हे प्रश्नचिन्ह काही काय होतं ते प्रश्नचिन्ह मात्र आता दूर झालंय. धडपड करत मात्र 23 या अंकापर्यंत येऊन जॉर्ज 11 संघ पोहोचला. विकेटच्या समोर जो कॅमेरा आहे ना, कृपया त्याच्यावर कोणी चढू नका. कॅमेरा स्टेबल राहत नाहीये. कृपया स्टेजवर जो पण कोणी बसलाय कृपया खाली उतरायचंय. कॅमेरा हलतोय त्या ठिकाणी. स्टेबल व्ह्यू येत नाहीये. थँक्यू. लास्ट 3 बॉल शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक. ऋत्विक गोल्डे रिव्हर्स ऑन फायर. येत्या क्षणी आघात प्रहार आक्रमकता. 4 रन 4 धावांचा विकास 4 धावांचा परिवर्तन 4 धावांचा बदल चेंजेस. धावांचा आलेख मात्र इथे बदल होताना पाहायला मिळतोय. धावांचा उच्चांक वाढताना पाहायला मिळतोय. सत्तावीस धावा मात्र येऊन पोहोचल्या. तर उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. बॉलर मात्र दडपणाखाली एक्स्ट्रा रन आणखी खर्च केलाय. बॉलरला पूर्णतः विचलित करून सोडलाय. 6 विकेट गमावल्यानंतर देखील धावांचं जे गणित 28 या अंकावरती जॉर्ज संघाचं पाहायला मिळतंय ना, ती जॉर्ज संघाची ही घेतलेली उभारीच म्हणावी लागेल. सिंगल रन 29 रन झाले. ते शेवटचा बॉल असेल इनिंग मागील. किती धावांचं लक्ष उभं केलं जात आहे विक्रोळी संघासमोर. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघासमोर जॉर्ज सारख्या संघाच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा राहुल स्टेप आउट केलाय. चांगला स्ट्रोक होता परंतु राहुलच्या प्रयत्नांना या मॅच मध्ये तरी चौकाराचं यश आलेलं नाहीये. परंतु राहुलने देखील सिंगल रन जोडून मधल्या काळामध्ये विकेट गेले असताना स्वतःची विकेट राखून 1-1 रनने देखील रनांची वाटचाल पुढे नेण्यामध्ये जॉर्ज संघाला मात्र वाटचाल पुढे नेण्याचं कार्य बजावलंय. एकंदरीत धावा झाल्यात 30 धावा झालेत. 31 धावांचं समीकरण असणार आहे. 31 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे विक्रोलियन्स रॉयल फ्रेंड संघाला. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली जाईल. दुसऱ्या इनिंग साठी मी घेऊन जाईल समालोचन कक्षामध्ये पंकजी यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद विशाल. दुस्ती चषक 2024 पर्व 3 साई गणेश मित्रमंडळ आयोजित महाराष्ट्रातील पहिली सी सर्कल लीग पद्धतीने खेळवण्यात येणारी स्पर्धा. तरी संकल्पना नक्कीच आपले बाबू सर यांच्या मार्फत या ठिकाणी आणले. लीग पद्धतीने सी सर्कल सामने खेळवायचे. स्वर्गीय प्रशांतजी पवार स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ दुस्ती चषक 2024 पर्व 3 मध्ये अंतिम टप्प्यात आलोय. फायनलचा सामना क्रीडांगणात रंगलाय. जॉर्ज 11 कल्याण एका बाजूने व्यावसायिक संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर स्टेशन वाईज मधून कालच्या दिवशी फायनल फेरीत प्रवेश करणारा संघ
रॉयल फ्रेंड्स विक्रोळी यांनी देखील कोणती व्यावसायिक कामगिरी ज्या प्रकारे एखादा संघ करतो त्याच प्रकारची कामगिरी यांनी देखील दाखवली आहे, म्हणून हा संघ या ठिकाणी फायनल फेरीत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोअर कार्डवर पाहतोय आपण 30 धावा आणि जिंकण्यासाठी रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला बनवायच्या आहेत त्या 31 धावा. लक्ष मोठं नाहीये, पण जो कल्याण संघाचा गोलंदाजचा तोफखाना आहे तो काहीसा वेगवान आणि एक विशिष्ट शैलीने भरलेला तोफखाना आहे. त्यामुळे ही मॅच देखील आपल्याला अजूनपर्यंत जेवढ्या मॅच आपण पाहिल्या त्याचप्रमाणे चुरशीची मॅच पाहायला मिळेल. संपूर्ण क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा सामना दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे मध्ये. कालपासून बरेच संघ या ठिकाणी आपण खेळताना पाहिले. दर्जेदार अफलातून खेळी पाहिली. 6 बॉल 7 चेंडू 6 चेंडू मध्ये 7 रन डिफेंड करताना पाहिले. सर सलामीर मैदानात आपण पाहतोय तुषार मंडलिक याने काल संपूर्ण क्रीडांगण मोहित करून सोडलं होतं. दर्जेदार फलंदाज विक्रोळी विभागातील फलंदाज तुषार मंडलिक. प्रेक्षक वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय विक्रोळीतून आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाला आहे. विक्रोळीतील प्रेक्षक वर्ग मैदानात नक्की जल्लोष आहे, खुशीचं वातावरण आहे. आपला स्टेशन वाईजचा संघ फायनल फेरीत या ठिकाणी दाखल झालाय. सलामीर तुषार मंडलिक आणि त्याच्या जोडीला सिद्धेश, तर गोलंदाजी मार्कवर जॉर्ज 11 कल्याण संघाचा प्रमुख गोलंदाज ऋत्विक. नक्कीच पहिल्या काही षटकात बॅकफुटीवर आपल्याला जॉर्ज 11 संघ पाहायला मिळाला, पण नंतर लॅबो यांनी थोडी इनिंग बिल्ड केली आणि त्याला साथ ऋत्विकची मिळाली. त्याचप्रमाणे कृष्णा यांची देखील मी दाद देईन दुखापत असताना देखील मैदानात उतरले आणि त्यांनी देखील आपला मोलाचा वाटा या 30 धावसंख्येमध्ये दिला. येणारी एक धाव सांगेल की कृष्णाची एक धाव किती महत्वाची होती. आणि अजूनपर्यंत जॉर्ज 11 कल्याणचे जेवढे सामने क्रीडांगणात झालेत, मिसफील्ड मला तर वाटतं अजूनपर्यंत एकही झाली नाहीये. म्हणजे परिपूर्ण जी आपण या ठिकाणी प्रॅक्टिस केली आहे ती आपल्याला दिसते. रोहन देखील सांगत होता की मागील 2 वर्ष आम्ही काही बॅकफुटला होतो, गेम आमचा चालत नव्हता, तर आम्ही बरीच मेहनत या ठिकाणी काम केलंय आणि 30 मेहनत या ठिकाणी पणाला आली आहे. फायनल फेरीत दाखल झालाय जॉर्ज 11 कल्याण संघ. दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूर क्रीडांगण नगरीत. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झाले 30, जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू घेऊन ऋत्विक गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड विकेट मारा करताना एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. फायनल फेरीतील पहिला चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. पहिला चेंडू, पंचांचा इशारा आलाय, वाईड बॉल येतोय. नक्की संघ व्यावसायिक असला तरी क्रिकेट आहे, दबाव हा प्रत्येक खेळाडूवर असतो. तुषार मंडलिक स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. कालच्या दिवसातील दर्जेदार अफलातून लाजवाब खेळी तुषार मंडलिक यांच्या बॅट मधून आपण पाहिली. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली आहे केवळ. 1 धाव मिळते, धावसंख्या चालू झाली आहे, 2 धावा स्कोर कार्डवर लागलेत. संघ मोठा जरी असला तरी आपल्याला एक इनिंग बिल्ड करू शकतो, कारण तुम्ही देखील त्याच प्रकारचा खेळ कालपासून दाखवलाय आणि ही तर योग्य संधी आहे. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म ज्यावेळेस आपल्याला मिळतो तेव्हा आपल्याला सिद्ध करावं लागतं. स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला आपोआप मोठे करतील. तोच प्लॅटफॉर्म या ठिकाणी तुम्हाला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋत्विक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. नक्कीच या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय. सपोर्ट करण्यासाठी सर्व विक्रोळीतील सपोर्टर्स रॉयल्स फ्रेंड संघाचे या ठिकाणी दाखल झालेत. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी मार्कवर नवीन पुढील चेंडू घेऊन ऋत्विक, एक 30 तरार गोलंदाज.
दुस्ती चषक 2024. नक्कीच रूल्स इज रूल्स, क्रिकेट इज डिसिप्लिन, हे तुम्हाला पाळावंच लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढील चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा. सन्मान दिलाय, त्यावर मिळालेली एक धावाने समाधान मानतायत. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या झाली आहे 4 धावा. 31 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ सर्व क्रिकेट रसिकांचे कांजूर क्रीडा नगरीत हार्दिक स्वागत आहे. तसेच लाईव्ह टेलिकास्ट SSS च्या माध्यमातून जे पाहत आहेत त्यांचं देखील खूप खूप हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. दुस्ती चषक 2024. पुढील चेंडू घेऊन ऋत्विक गोलंदाजी मार्कवर. अजूनपर्यंत बांधून ठेवलंय, धावसंख्या तर चालू आहे पण मोठा फटका एकही आला नाहीये. पुन्हा तेज तरार चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ओव्हर पिच केलेला चेंडू होता, त्यावर सन्मान देऊन पुन्हा एकदा एक धाव काढली आहे. 5 चेंडू आणि 5 धाव स्कोर कार्डवर लागलेत. जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष आहे रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. कृपया रेलिंग्स वरचे सर्वांनी हात काढायचे आहेत. कृपया पडद्यावर कोणी हात ठेवू नका, थोडेसे मागे उभे राहा. फायनलचा सामना आहे, 1 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा मैदानात कांजूरमार्ग क्रीडा नगरीत आपण पाहतोय. नो बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. सामन्याची उत्सुकता, एक थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कृपया रेलिंग वरचे हात काढायचे आहेत. विक्रोळी सपोर्टर्स रेलिंग पासून थोडे लांब उभे राहा. कांजूरकर थोडेसे पडद्याच्या मागे उभे राहा, कृपया करून सहकार्य करा प्लीज.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, मी आता एक शेवटची वॉर्निंग देतोय रॉयल फ्रेंड संघाला. जर आपला खेळाडू आता जर बाहेर गेला तर डायरेक्ट 5 रनची पेनल्टी असेल. आता पेनल्टी नाही देत आहे, मी सांगून सुद्धा तुम्ही जात आहे. बघा कसं आहे, टुर्नामेंट चांगली करायची आहे ना, तर तुमचा सपोर्ट करा. तुम्ही हे 5 आणि 10,000च्या टुर्नामेंटसारखं असं खाली उतरू नका प्लीज. मी लास्ट सांगतो तुम्हाला, आता तुम्ही खाली आलात तर 5 रनची पेनल्टी कमिटीने आता आम्हाला डिसिजन सांगितलं आहे, ते मी सांगतो तुम्हाला वारंवार. प्लीज तुमचे जे असतील कुठे जायचं तर आम्हाला विचारून जा. एवढं वारंवार सांगतोय तरी प्लीज सपोर्ट करा प्लीज. सांगतोय मी तुम्हाला. आता माईकवर बोलावं लागतं, मी इथे स्वतः बसणार, आता स्वतः खुर्ची घेऊन बसतो. 5 रनची पेनल्टी डायरेक्ट देऊन टाकीन मी.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. फायनल फेरीतला हा सामना आपण पाहतोय. दोस्ती चषक 2024 पर्व 3 मध्ये साई गणेश मित्र मंडळ आयोजित स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीपजी मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चला क्रीडा रसिकांना विनंती आहे, थोडीशी शांतता बाळा. आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. सहकार्याची अपेक्षा आहे. मॅच सुरू करायची आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय 7 धावा. जॉर्ज इलेव्हन कल्याण विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी हा सामना मैदानात रंगलाय. जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष आहे रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. कृपया सर्व क्रीडा रसिकांना एक मनापासून विनंती आहे की कृपया करून पडद्यावर हात ठेवू नका आणि आपण वाकवू नका मैदानात. आपल्या एका चुकीमुळे खूप काही निर्णय बदलू शकतात. त्यामुळे कृपया करून रेलिंग्सवर हात ठेवू नका. खेळाडू जे क्रिकेट या ठिकाणी खेळले ते देखील रेलिंग्सवर हात ठेवून उभे आहेत. कृपया सहकार्य करा, कॉपरेट करा प्लीज. नवीन गोलंदाज किरण, एक तेज तरार गोलंदाज जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाचे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय आणि या ठिकाणी नशिबाची साथ. हा आलाय चौकार. नक्कीच या ठिकाणी नशिबाची साथ भेटली रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. हा चौकार आलाय, रन आले आहेत आणि हे रन खूप महत्वाचे ठरणार आहेत. हॅलो मित्रांनो, आवाज कमी ठेवा. बाजूला हॉस्पिटल आहे. तुम्हाला लाचची वॉर्निंग सांगतो, आवाज कमी ठेवा. मित्रांनो, बाहेरचे प्रेक्षक जेवढे आहेत ते सगळे शांत राहा. बाजूला हॉस्पिटल आहे, पोलीस लगेच येतील. फायनल चालू आहे. ही लाचची वॉर्निंग, त्यानंतर मी वॉर्निंग देणार नाही कोणाला. पुन्हा सांगतो. कांजूरमार्ग क्रीडांगणामध्ये क्रिकेटमय वातावरणात फायनलचा सामना मैदानात आपण पाहतोय. तुषार मंडलिक आणि या ठिकाणी बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, लेट झाले. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि दांडी या ठिकाणी गुल होती. पहिला झटका मिळालाय रॉयल फ्रेंड्स संघाला तुषार मंडलिकच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय मंगेश या ठिकाणी तुषारची जागा घेताना. 11 धावा स्कोर कार्ड वर लागले. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 20 धावा. 4 धावा केवळ वर आहेत, पण या 4 धावा वर आहेत, पण समोर संघ देखील तेवढाच बलाढ्य तोफखाना आपण पाहिला तर ऋत्विक, किरण, राहुल, लॅबो हा देखील एक गोलंदाज. एक निर्णायक षटक. एखादं शांत पुन्हा एकदा गोलंदाजी वाकवर आपण गोलंदाज पाहतोय. किरण, रिसिव्हचा फटका या ठिकाणी तेवढा सुरेख. क्षेत्ररक्षण टाळ्या होऊन जाऊ द्यात. अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाला पुनरागमन करून देणार आहेत. आकाश त्या ठिकाणी होते. कृपया रेलिंग्स वरचे हात काढा. पुन्हा सांगतोय. लॉंग ऑफला जे क्रीडा रसिक आहेत, लॉंग ऑन गणेश, कृपया आपल्या साईडला थोडं कॉर्पोरेट करायचंय. हात थोडे मागे ठेवायला सांगायचंय. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. दिशाभूल चेंडून वाईट बॉल आलाय. 1-1 रन खूप महत्वाचा आहे रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. तर 1-1 डॉट चेंडू
जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाला थोडीशी पकड बनवल्यात पुनरागमन करण्यात या ठिकाणी सहाय्यक ठरेल. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी स्वतः कर्णधार रोहन चिल्ले. चार चेंडूंचा खेळ झालाय. 14 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी दोस्ती चषक 2024 फायनल फेरीतील सामना. चौदा चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळते, नक्कीच इनिंग बिल्ड केली आहे. लक्ष छोटं दिसत असलं तरी सोपं नाहीये. संघर्ष मैदानात आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. दोन्ही संघ रॉयल फ्रेंड्स विक्रोळी असेल की जॉर्ज इलेव्हन कल्याण संघर्ष करतायत. दोस्ती चषक 2024 वर कोण आपलं नाव करेल. प्रॉपर फटका, गॅप मध्ये फटका गेलाय. सिद्धेश यांच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड फटका. संपूर्ण नियंत्रण होतं फटक्यावर शेवटपर्यंत आणि नजाकत भरा फटका आपल्याला पाहायला मिळाला सिद्धेश यांच्या बॅट मधून. आता समीकरण येऊन थांबलाय. 12 चेंडू आणि 12 धावा स्टेशन वाईज संघातून. हॅलो मित्रांनो, आरडाओरड करू नका, टाळ्या वाजून कौतुक नक्कीच करूया. सिद्धूच्या शॉट वरती चौकार लगावलाय, जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. आरडाओरड नका करू प्लीज प्लीज, सहकार्याची अपेक्षा आहे. ओव्हर टू इंदप. धन्यवाद. सिद्धेश नक्कीच काल देखील याने दर्जेदार फलंदाजी केली होती. त्याच जोरावर हा संघ आपल्याला फायनल फेरीत पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 धावा. राहुल निर्णायक षटक घेऊन लॅबो एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच येणारं षटक निर्णायक असेल. कोण कोरेल नाव दोस्ती चषक 2024 पर्व तिसऱ्यावर. 12 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय. कांजूरकर त्याचप्रमाणे विक्रोळीचे देखील या ठिकाणी क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. वाईड चेंडू. तर या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केलाय. नक्कीच या ठिकाणी कर्णधार ऑन फील्ड कर्णधार केवळ रिव्ह्यू घेऊ शकतो. पुन्हा एकदा लॅबो गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने सीधा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मिसकम्युनिकेशन झालंय आणि बाद झालाय. मंगेश काहीसा कॉन्फिडन्स नव्हता स्ट्रोक खेळण्यामध्ये. समोरून चेंडू ठेवून धावण्याचा प्रयत्न होता. चेंडू समोर पडला आणि वळण घेतलाय, तिथेच बीट झाले आणि याकडे धाव बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानात रोहन. समीकरण सामन्याचा 11 चेंडू आणि 11 धावा. 11 चेंडू आणि 11 धावा आपण मैदानात पाहतोय. फायनलचा सामना जॉर्ज इलेव्हन कल्याण विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. पुन्हा एकदा दिशाभूल गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर काहीसा जास्त लांब चाललाय आणि या ठिकाणी वाईड बॉल येतोय. नक्कीच या ठिकाणी नो चेंडू या ठिकाणी नो दिलाय. कृपया पुढील चेंडू घेऊन रोहन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट झाले होते, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एक धावेनं महत्वाचं आहे. धाव कुठल्याही स्वरूपात येऊ दे. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. सिद्धेशच्या बॅटमधून आतापर्यंत
एक चौकार आलाय. खेळी देखील त्याने बिल्ड केली आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा. एक लढत आपल्याला पाहायला मिळते. चुरशीचा सामना, फायनलचा सामना. आणि पुन्हा एकदा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललाय. 9 चेंडू 9 धावा. एक एक चेंडू किती महत्वाचा आहे. नक्कीच या ठिकाणी दोस्ती चषक 2024 पर्व तिसरे. सिद्धेश स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय. 9 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय. सुनील त्या ठिकाणी होते. फेकी केली आहे तोपर्यंत. आठ चेंडू 8 धावा. निर्णायक 2 चेंडू. नक्की चेक केलं जात आहे. जर आलेले 2 चेंडू निर्धाव आले तर काहीसा प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल रॉयल फ्रेंड्स संघावर. पण याच 2 चेंडूवर जर का एखादा मोठा फटका आला तर पूर्ण प्रेशर रिलीज होऊन जाईल विक्रोळी संघाचं. पुन्हा एकदा यष्टांपासून लांब टाकलेला चेंडू होता. एक धाव मिळाली आहे. 7 चेंडू 7 धावा. संपूर्ण लक्ष कांजूरमार्ग क्रीडा नगरीत लाईव्ह जोडलेल्या सर्व रसिक प्रेक्षक देखील या ठिकाणी आपण संख्या पाहतोय. संख्या वाढली आहे युट्यूबवर. SSS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण. दोस्ती चषक 2024 फायनलचा सामना. पुन्हा एकदा खोला टप्प्याचा चेंडू हलक्या त्याने चेंडू घेऊन काढलाय. एक धाव येते आणि या ठिकाणी सामन्याचं समीकरण आलंय 6 चेंडू आणि 6 धावा. फायनलचा सामना कसा असावा तर असाच असावा. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघांसाठी. दर्जेदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. मनोरंजन आणि मनोरंजन आणि मनोरंजन. साई गणेश मित्र मंडळ आयोजित दोस्ती चषक 2024 महाराष्ट्रातील सी सर्कल मध्ये लीग पद्धतीने खेळवण्यात येणारी पहिली अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा. स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ कालपासून ही स्पर्धा आपण पाहिली. आता अंतिम टप्प्यात आलोय. फायनलचा सामना कोण घेऊन जाणार दोस्ती चषक 2024. पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. जर सामना बरोबरीच ठरला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. सहा धावा रोखण्यासाठी स्वतः कर्णधारांनी भरोसा दाखवलाय. रास्तेजी आणि रास्तेजीकडे ती क्षमता आहे. 6 चेंडू 6 धावा रोखण्याची कौशल्य आहे. तर सिद्धेश सलामीर अजूनही मैदानात एकतर्फी या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटपर्यंत तंबू ठोकून मैदानात उभा आहे. चौथं षटक. पहिला चेंडू घेऊन राज. या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा आहे. वाईड बॉल. यावेळेस एक वाईड बॉल. जसा येईल तसा स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळेल रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाचे सर्व सपोर्टर्सच्या चेहऱ्यावर. नक्कीच डगआउट मधून आवाज येतोय. फ्रंट फूटवर बॅटिंग कर. सिद्धेश सेट फलंदाज आहेत. स्टार्टिंग पासून अजून देखील मैदानात आहेत. संघर्ष करतायत. दोस्ती चषक 2024 पर्व तिसऱ्यावर आपलं नाव कोरण्यासाठी. पुन्हा एकदा दिशाभूल गोलंदाजी आणि वाईड वर एक प्लस देखील मिळालाय. सोने पे सुहागा. मोक्याच्या क्षणी आलेला हा बोनस रन. समीकरण पूर्णतः बदललाय. आता काहीसं कठीण आव्हान आपल्याला पाहायला मिळेल जॉर्ज इलेव्हन कल्याण संघासाठी. 6 चेंडूंनी जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. फलंदाज कोणती मेहनत घेत नाहीयेत पण नक्कीच फलंदाजाला सहकार्य करतोय गोलंदाज राज. शेवटचं षटक. आतापर्यंत 2 अवांतरित धावा आल्या आणि त्यात एक प्लस धाव देखील मिळाली.
आता जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सिली पॉइंट. शॉर्ट लेगला देखील क्षेत्ररक्षक जवळ उभा आहे. सर्व क्षेत्ररक्षक या ठिकाणी जवळ आले. 6 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी. या ठिकाणी एकदा निर्धाव चेंडू येतोय. चेंडू काहीसा खाली राहतोय. तेच तरार चेंडू. रेलिंग्स वरचे सर्वांनी हात काढायचे आहेत कृपया करून. या ठिकाणी रॉयल्स फ्रेंड्स संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. या ठिकाणी नक्कीच फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. 5 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाला. सामन्यात एकदा रंगत वाढली आहे. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी लक्ष वेधून उभा आहे. शांतता आहे ग्राउंड मध्ये. 5 चेंडू 3 धावा. सुरेख फेकी आणि या ठिकाणी वाह, नक्कीच सुनील गांगुलीसाठी या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत. सिली पॉइंटला उभे होते. शॉर्ट मिड ऑफला आले. चेंडू अडवला आणि फेकी केली आणि या ठिकाणी बाद ठरतोय सिद्धेश. समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 3 धावा. दोन्ही संघ दबावात नक्कीच आहेत, पण एक मोठा अनुभव जॉर्ज इलेव्हन कल्याण संघाकडे. अशा प्रकारचे बरेच सामने त्यांनी या ठिकाणी आपल्या नावावर केलेत. नवीन बॅटर मैदानात जाऊन पाहतोय निखिल. 4 चेंडू 3 धावा. कोण घेऊन जाणार दोस्ती चषक 2024? कुठे जाणार दोस्ती चषक 2024? येणारे 4 चेंडू आपल्याला सर्व काही सांगतील, ज्याची उत्सुकता सर्व अंडरम बॉक्स क्रिकेट मधील लाईव्ह असलेल्या प्रेक्षकांना असेल, मैदानात जे प्रेक्षक हजर असेल त्यांना असेल. या ठिकाणी नक्कीच ओव्हरथ्रो झालाय. या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. निर्धाव चेंडू होता, मिसफिल्ड झाली, त्याच्यावर 1 धाव आली आणि ओव्हरथ्रोवर अजून 1 धाव, 2 धावा मिळाल्या आहेत. समीकरण नक्कीच पूर्णता बदललाय, चित्र बदललाय सामन्याचं. 3 चेंडू आणि 1 धावा. हॅलो मित्रांनो, मगाचपासून सांगतोय आरडाओरडा करू नका. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. काय फायटिंग मॅच आहे. तीन चेंडू 1 धाव आणि या ठिकाणी बॅटची काढून चेंडू निघालाय आणि सामना आपल्या नावावर केलाय रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाने. खूप खूप अभिनंदन. दोस्ती चषक 2024 मध्ये विजेता संघ ठरतोय रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. सर्व खेळाडूंचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. काय दर्जेदार फाईट खेळली आहे. जॉर्ज इलेव्हन सारख्या मोठ्या संघाला नक्कीच या ठिकाणी पराभूत केलाय रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. जॉर्ज इलेव्हन कल्याण, रॉयल फ्रेंड्स विक्रोळी, आपण हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. खूप चांगली फाईट तुम्ही या ठिकाणी पाहिली. या ठिकाणी तुम्ही जो सहभाग दाखवला, जो खेळ प्रदर्शित केला, सर्वांना सन्मानित मोहित केला, त्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन. कृपया विक्रोळीचे सगळे सपोर्टर्स आपण थोड्या वेळ मॅच मैदानाच्या बाहेर राहायचंय, कारण सेकंड केल्याशिवाय कोणी बाहेर येणार नाहीयेत.
मित्र 2 मिनिटं शेक हँड करू दे सर्वांना. हस्तांदोलन करूनच या ठिकाणी आपण हस्तांदोलन करून नंतर मीटिंग करायची. कृपया रोहन, धन्यवाद. खूप छान खेळ आपण या ठिकाणी दाखवलात. शेवटपर्यंत फाईट केलीत. सर्व विक्रोळीचे या ठिकाणी हस्तांदोलन करायचंय. एक दर्जेदार विजय नक्कीच मिळवलाय रॉयल फ्रेंड संघ विक्रोळीने. स्टेशन वाईजचा संघ कालच्या हाफमध्ये आपल्याला खेळताना दिसला आणि 2024 दोस्ती चषकवर आपलं नाव कोरलंय. त्याचप्रमाणे जॉर्ज जुलियन कल्याणचा जो आपण खेळ पाहिलाय, दर्जेदार क्षेत्ररक्षण तर अशा प्रकारे केलंय की जणू डेली सीझन प्रॅक्टिसला जातात. खूप दर्जेदार खेळ आम्हाला जॉर्ज जुलियन कल्याणतर्फे पण पाहायला मिळाला. त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. हॅलो. हॅलो हॅलो. विलंब झालाय पण नक्कीच पारितोषिक वितरण आपण समारंभ चालू करतोय. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी स्टेजच्या थोडंसं जवळ यायचंय. हॅलो. चला काही क्षणातच आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत.